Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss about how to use one of the important modal auxiliary verb should in a sentence. Last lecture we have discussed about the modal auxiliary verb must, but today we shall discuss about the modal auxiliary verb should, or we can say helping verb should. But before watching this video, as usual I request you don't forget to subscribe my channel. Alright, let's begin to discuss about the modal auxiliary verb should. चला तर आपण बघूया की जे शुड हे जे हेल्पिंग वर्ब आहे किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब त्याला म्हटलं जातं की त्याचा यूज कशा प्रकारे होतो. फर्स्ट ऑफ ऑल वी ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ शुड इन अ सेंटेन्स. जेव्हा ते शुड हे सहाय्यकारी क्रियापद किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब एखाद्या वाक्यामध्ये यूज केलं जातं त्याचा मिनिंग काय होतो, कोणत्या अर्थाने त्याचा यूज केला जातो ते प्रथम बघूया आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की एक्झाममध्ये या शूडचा यूज करण्यासाठी क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जातो. सो फर्स्ट ऑफ ऑल वी ट्राय टू नो द मिनिंग ऑफ द शूड. ठीक आहे, याचा अर्थ बघण्यासाठी मी इथे काही सेंटेन्सेस दिलेले आहेत. फर्स्ट ग्रुपमध्ये वी शूड ऑलवेज टेल द ट्रूथ. इथे मी शूडचा यूज केला. आपण नेहमी खरं बोललं पाहिजे. वी शूड ऑलवेज टेल द ट्रूथ. आपण नेहमी खरे टेल म्हणजे सांगितलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल आहे द रिच शूड हेल्प पुअर. श्रीमंतांनी गरिबांना मदत केली पाहिजे. इथे देखील आपण शूडचा यूज केला. ओके, खरं सांगितलं पाहिजे, गरिबांना मदत केली पाहिजे श्रीमंतांनी, हे काय आहे. सो हिअर द शूड शोज द रिस्पॉन्सिबिलिटी. श्रीमंताची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे की गरिबांना मदत करावी. आपलं कर्तव्य आहे की आपण नेहमी खरं सांगितलं पाहिजे. सो शूड समटाइम्स यूज ॲज अ शोईंग द रिस्पॉन्सिबिलिटी किंवा आपलं कर्तव्य काय आहे ते दाखवण्यासाठी यूज केला जातो. तर आपण लिहू शकतो रिस्पॉन्सिबिलिटी. नेक्स्ट ग्रुपमध्ये आणखीन काय म्हणून यूज होतो, शुड वी टेक द लगेज विथ अस. आपण आपल्याबरोबर लगेज घेऊया का, क्वेश्चन विचारला. सो हिअर एक परमिशन, परवानगी मागण्यासाठी देखील शूडचा यूज केला जातो जेव्हा क्वेश्चन टाईप येतो तेव्हा. शुड वी टेक द लगेज विथ अस, आपण आपल्याबरोबर लगेज घेऊया का, इथं परमिशन विचारली. सो परमिशनसाठी. ओके. थर्ड ग्रुपमध्ये आय शुड बी ग्लॅड इफ यू कुड हेल्प मी. तू जर मला मदत केलीस तर मला खूप आनंद होईल. काय म्हटलेलं आहे मग इथे शूडचं काय कोणता मिनिंग होतो. आय शुड बी ग्लॅड, ग्लॅड म्हणजे आनंद होणे. इफ यू कुड हेल्प मी, तू जर मला मदत करू शकलास तर मला खूप आनंद होईल. तर हे काय दाखवतो की रिक्वेस्ट. याच्यावर त्याला काय सांगतो, यू शूड हेल्प मी, तू मला मदत कर. सो रिक्वेस्ट दाखवण्यासाठी देखील याचा काय होतो, यूज होतो. नेक्स्ट याच्यामध्ये यू शूड स्टडी हार्ड. तुम्ही खूप हार्ड स्टडी केला पाहिजे, म्हणजे खूप अभ्यास केला पाहिजे. टीचर नेहमी बोलतात की स्टुडंट शूड स्टडी हार्ड. किंवा सी द वन मोर एक्झाम्पल, दे शुड हॅव बीन मोर केअरफुल. त्यांनी अधिक काळजीपूर्वक काळजी घेतली पाहिजे किंवा अधिक काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. तर इथे काय दिलेलं आहे, एक प्रकारचा ॲडवाईस किंवा सल्ला किंवा सूचना. सो हिअर वी कॅन से सजेशन, ॲडवाईस, जरा सल्ला किंवा सूचना हे याच्यामध्ये दिसून येतो. ॲडवाईस और सजेशन. सो सेंटेन्समध्ये थोडक्यामध्ये शूडचा यूज, शूडचा मिनिंग काय होतो, काय कोणकोणत्या अर्थाने त्याचा यूज केला जातो, रिस्पॉन्सिबिलिटी, परमिशन, रिक्वेस्ट आणि सजेशन. मोस्ट ऑफ द टाइम दिस शूड, दिस मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स इज यूजिंग टू शो द ॲडवाईस और सजेशन. मोस्टमध्ये बऱ्याचदा हे सल्ला देण्यासाठीच हा शूडचा यूज केला जातो. नाव आता आपण बघूया की एक्झाममध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो. Let's see how the question will be asked in exam for using should. शूडचा यूज करण्यासाठी
परीक्षामध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो ते आपण बघूया. काही सेंटेन्सेस तुम्हाला दिले असतील, ओके, आणि त्या सेंटेन्समध्ये पुढे ब्रॅकेटमध्ये किंवा त्याच्या अगोदर लिहिलेलं असेल, रीराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस ऑर सेंटेन्स यूजिंग शुड ऑर शुड नॉट. काही वेळा निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर शुड नॉट, शुड किंवा शुड नॉटचा यूज करून खालील वाक्य परत लिहा. ओके, आता आपण बघूया. लेट्स सी द फर्स्ट सेंटेन्स, यू मस्ट वर्क हार्ड. आता याच्यामध्ये शूडचा यूज करायला पाहिजे, तर कुठे यूज करणार? तर तुम्हाला लास्ट टाइम जेव्हा मी मस्टचा यूज शिकवलं होतं की मस्ट किंवा शुड हे काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे, बरोबर ना. आणि या हेल्पिंग वर्बची जी प्लेस आहे सेंटेन्समध्ये, असर्टिव्ह सेंटेन्स किंवा सिम्पल सेंटेन्समध्ये कुठे प्लेस आहे त्याची? सब्जेक्ट आणि वर्बच्या मध्ये. मग शुड हे सुद्धा एक काय आहे, हेल्पिंग वर्बच आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. मग याची देखील प्लेस कुठे असणार आहे? सब्जेक्ट आणि वर्बच्या मध्ये. पण मग येथे सब्जेक्ट हा आहे यू आणि वर्ब आहे, त्याच्यामध्ये मस्ट यूज केला. मग आपल्याला हा शब्द काढावा लागेल आणि त्याऐवजी आपण लिहू शकतो काय, यू शुड वर्क हार्ड. काय केलं ते समजलं? सब्जेक्ट आणि वर्बच्या मध्ये जो हेल्पिंग वर्ब होता त्याला काढून टाकलं आणि त्या ठिकाणी शूडचा यूज केला आहे. या प्रकारे देखील एक्झाममध्ये सेंटेन्स विचारला जाऊ शकतो. सेकंड सेंटेन्स बघा, इट विल बी बेटर इफ यू स्पीक ट्रूथ. इट विल बी बेटर हे अधिक चांगलं होईल जर तू स्पीक ट्रूथ खरं बोललास तर. मग त्याच्यामध्ये कुठे यूज करणार? तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, सब्जेक्ट आणि वर्बच्या मध्येच. तर इट विल बी बेटर हे तुला अधिक चांगलं होईल, हा काय दाखवतो? हा शूडचा मिनिंगच दाखवतोय. म्हणजे हे तुझ्यासाठी अधिक चांगलं, एक सूचना देण्यासारखं आहे. मग हे काढून टाकायचं. याच्यामध्ये सब्जेक्ट काय आहे? यू आणि स्पीक आहे वर्ब, आणि त्या दोन्हीच्या मध्ये काय येईल? शूड येईल. म्हणजे आन्सर काय होईल? यू शुड स्पीक ट्रूथ. इथे आपण त्याला सजेशन दिलेलं आहे किंवा त्याला एक अनिवार्य गोष्ट आहे. सांगण्याचा उद्देश हे का काढून टाकलं? बिकॉज दीज वर्ड्स शोज द मिनिंग ऑफ शूड. शूडचा अर्थही दाखवतात, म्हणून त्याला आपण काढून टाकलेलं आहे आणि सब्जेक्ट आणि वर्बच्या मध्ये शूडला ठेवलेलं आहे. लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. इट इज गुड फॉर हिम. त्याच्यासाठी हे चांगलं आहे काय? टू फॉलो द ॲडवाईस ऑफ हिज पेरेंट्स. त्याच्या पॅरेंट्सची ॲडवाईस त्याने फॉलो करणं त्याच्यासाठी योग्य आहे. मग इथे पण आपण कोणते शब्द काढून टाकणार? इट इज गुड फॉर हे काढून टाकणार. ओके, वर्ब कोणता आहे? फॉलो करणे, अनुकरण करणे. सब्जेक्ट इथे हिम आलेला आहे, पण तो जो आपण सुरुवातीला घेणार त्याचा बदल कशामध्ये होईल? ही मध्ये. ही सब्जेक्ट आणि वर्बच्या मध्ये. ही शुड फॉलो द ॲडवाईस ऑफ हिज पेरेंट्स. तर या प्रकारे आपण अशी वाक्ये विचारली जातात आणि शूडचा यूज करायला सांगतात. लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. इट इज नॉट गुड फॉर यू. हे तुझ्यासाठी चांगलं नाही काय? टू गेट वेट इन द रेन्स. पावसामध्ये भिजणे. तू पावसामध्ये भिजणं हे तुझ्यासाठी चांगलं नाही. आता हे नॉट निगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग तिथे पण आपण काय करणार? इटपासून फॉरपर्यंतचा हा पोर्शन काढणार. यू आणि वर्ब आहे. नॉट गुड हे चांगलं नाही आहे, निगेटिव्ह दाखवतोय, म्हणून आपण यू शुड नॉट गेट वेट इन द रेन्स. ओके, इट इज नॉट गुड फॉर. फक्त इट इज गुड फॉर असेल तर आपण यू शूड केलं असेल. शुड नॉट सांगितलं, शूड किंवा शुड नॉटचा यूज करा. तर इथे निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून शुड नॉट करला यूज. नेक्स्ट सेंटेन्स बघा. इट इज नॉट गुड टू वॉच TV वाईल इटिंग. आता हे सेंटेन्स थोडं केअरफुली बघा.
इट इज नॉट गुड, हे चांगलं नाही आहे. काय? टू वॉच, पाहणे. टी व्ही वाईल इटिंग, वाईल म्हणजे ज्यावेळी जेवताना किंवा टी व्ही पाहणं तुझ्यासाठी चांगलं नाही आहे. आता एवढा पोर्शन आपण काढून टाकणार. ओके, वॉच, पाहणे हा काय वर्ब आहे. मग सब्जेक्ट कुठे आहे? जेव्हा सब्जेक्ट नसतो तेव्हा तुम्ही यू किंवा वी शब्द यूज करू शकता. सब्जेक्ट म्हणून आपण काय घेऊ शकतो? यू, समोरच्याला ॲडवाईज करण्यासाठी. म्हणून आन्सर काय होईल? यू शुड नॉट यू शुड नॉट, निगेटिव्ह आहे म्हणून यू शुड नॉट वॉच वर्ब. टी व्ही while eating. इथे वेगळं काय आपल्याला बघायला भेटलं? इथे सब्जेक्ट दिला नव्हता आणि इथे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स सुरू होतं, म्हणून आपण अशा वेळी यू हा सब्जेक्ट म्हणून घेऊ शकतो. यू शुड नॉट, बाकी काही नाही, बाकी या सेंटेन्ससारखंच आहे. यू शुड नॉट वॉच टी व्ही वाईल इटिंग. आणखीन काही मी एक्झाम्पल्स तुम्हाला स्क्रीनवरती देतो सोडवण्यासाठी, आणि तुम्हाला आणखीन सोडवायचे एक्झाम्पल्स मस्ट, शूड, कॅन, कुड हे एक्झाम्पल्स सॉल्व करायचे असतील तर तुम्ही माझ्या वेबसाईटला व्हिजिट द्या आणि तिथे तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये एक्झाम्पल्स सोडवण्यासाठी दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवू शकता. Friends, I hope you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much.